जय श्रीराम मंडळी. आज पाऊस आलेला आहे. जय श्रीराम मंडळी. आजचा दिवस काय गेलाय ना आपला जहाजवर. हसू हसून पोटात गोळा आलाय. मी सकाळी ड्युटीवर आलो आपल्या रोजच्या टायमिंगला. आपला फर्स्ट जॉब तर तुम्हाला माहितीच आहे मी काय करतोय. पूर्ण इंजिन रूमचा राऊंड मारला आणि ECR मध्ये येऊन जरा थांबलेलो आणि तेवढ्यात काय झालं, डेकवरून आमच्या एका मित्राचा कॉल आला आणि तो हिंदीमध्ये बोलला, ऊपर बहुत तेज बारिश हो रहा है और उसके साथ पत्थर भी गिर रहा है. हे ऐकून जर आम्ही सगळेजण ECR मध्ये होतो, लय हसलो. भरपूर म्हणजे भरपूर पोटात गोळात आला हसू हसून. मग हसणं कंट्रोल केलं आणि सगळेजण आम्ही गेलो डेकवरती, कारण की मजा घ्यायची होती आम्हाला पण. बघतोय तर काय गाराचा पाऊस नुसता धुमाकूळच चालला होता आणि त्या गारा चांगल्या मोठ्या टपोऱ्या होत्या. आणि ही बघा आमची जहाज एका साईडला लिस्ट असल्यामुळे सगळ्या गारा एका साईडला येऊन थांबलेल्या. जसं काही नुसता गारांचा ढिगच लागलेला. जणू काय फ्रीजमध्ये आईस क्यूब स्टॉकच मिळाला होता. जास्त ढिग नव्हता पण थोडाफार तर होताच. मग काय मजा करायला आम्ही लगेच सुरू. त्या गारा उचलल्या आणि एकमेकांच्या अंगावर फेकू लागलो. आपला बोसन तर फुल फॉर्म मध्ये होता. तो सगळ्यांच्या मागे लागून असा फेकत होता ना की त्याला बघून वाटत होतं बोसन आज कोणाला सोडणारच नाही. या गारांच्या लढाईत ब्रेक लागला आणि नेविन भाईनं आपला फोन काढला. नेविन भाईनं फोन काढला म्हणजे आज फोनचं स्टोरेज फुल. कारण की जहाजवरचा एकदम बेस्ट फोटोग्राफर तोच आहे. आणि फोटोशूट सुरू झाला. नवीन भाई तर एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर आहेच आपला. बोसनला पोज शिकवत होता आणि बोसन पण पोज देऊ देऊन फोटो काढत होता. समुद्रात नुसतं धुळलाच करून टाकलेला बोसननं आणि नवीन भाईनं. थोडे फोटो काढले असतील नसतील तेवढ्यात पाऊस आला जोरात. आपला फिटर पण इथंच होता. त्याच्यानंतर एकदम डबल स्पीडनं पाऊस आला. मग काय गंमत बाजूला, काम आधी आम्हाला लगेच आत पळावं लागलं. कारण एकदा भिजलो तर काम करायचं मनच उडून जाते. त्याच्यामुळे आम्ही लवकर आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यावर बघितलं बाहेर नुसता धुवाधार पाऊस आणि त्या गारा काय सीन होता राव. एकदम जोरशान. गावाकडची आठवण झाली. आपल्या लहानपणी गावात अशा गारा पडायच्या तेव्हा आम्ही गोळा करून खायचो. तुम्ही पण असा खात होता का लहानपणी? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, आपला जहाजवरचा जलसा आवडला असेल तर लगेच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.